राहावं लागतं। आता डायलिसिस हे सर्वत्र उपलब्ध आहे। आता नेक्स्ट जो प्रश्न असतो की याच्यामध्ये आपल्याला पूर्ववत नॉर्मल जीवन कसं जगता येईल, तर किडनी ट्रान्सप्लांट हे सगळ्यात उत्तम असं किडनी फेल्युअरची उपचार पद्धती आहे। यामध्ये आपण ओरियॉन सिटी केअरमध्ये मागील 4-5 महिन्यापासून आपण ट्रान्सप्लांट सुरू केलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण अगोदर आपल्याला माहितीच आहे की ब्लड ग्रुप मॅच असलं पाहिजे, असेच ट्रान्सप्लांट पाहिजे। आता आपण ॲक्रॉस ब्लड ग्रुप म्हणजे ब्लड ग्रुप मिसमॅच असताना सुद्धा किडनी ट्रान्सप्लांट करत आहोत। त्या व्यतिरिक्त स्वॅब ट्रान्सप्लांट याच्यामध्ये डोनर म्हणजे जो दाता असतो आणि पेशंट असतो याचं रक्तगट जुळलेलं नसतं, तर अशा वेळेस आपण त्या रक्तगटाच्या एक्झॅक्टली अपोजिट आपण दुसरी पेअर बघून यांचे ट्रान्सप्लांट करून येतो। म्हणजे एका वेळेस हे 2 ट्रान्सप्लांट एकाच दिवशी करण्यात येतात, त्याला स्वॅब ट्रान्सप्लांट म्हणतात। आणि तिसरं म्हणजे आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविड पॅन्डेमिक नंतर ओरियॉन सिटी केअरमध्ये दुसरं ऑर्गन रिट्रीवल झालेलं आहे, ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। तर यामध्ये आपण हार्ट, लिव्हर आणि दोन्ही किडन्या ह्या प्रत्यारोपित करण्यात आल्या। तर किडनी ह्या दोन्ही औरंगाबादमध्येच आमच्या 2 रुग्णांना भेटल्या होत्या आणि ते दोन्ही पेशंट एकदम व्यवस्थित आहेत। याचा अर्थ असा आहे की आपण जर ब्रेन डेड पासून जर हे ऑर्गन डोनेशन घडून आणलं तर बऱ्याच लोकांना एक चांगलं आयुष्य याच्यातून भेटणार आहे। त्याबद्दल भरपूर जनजागृती होणं सुद्धा महत्त्वाचं आहे। आता एबीओ इनकॉम्पॅटिबल जे ट्रान्सप्लांट असतात त्याच्यामध्ये रक्तगट हे जुळलेले नसतात, तर यामध्ये आपण त्याच्यामध्ये एक उपचार पद्धती करून हे ट्रान्सप्लांट घडून येतो। तर आपण एबीओ इनकॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट करायला सुरुवात जी केली त्याच्यामध्ये आपण 30% लोकांना जास्त किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो। तर हे सुद्धा एक महत्त्वाचं अचिव्हमेंट आहे। त्याच्यानंतर रीट्रान्सप्लांट एका पेशंटचं आम्ही इथे केलं आणि बरेच असे कॉम्प्लिकेटेड ट्रान्सप्लांट म्हणजे आपण एक बघितलं तर एक स्पेक्ट्रम ऑफ किडनी ट्रान्सप्लांट आपण इथे घडून आणतात। आणि यशाचं कारण चांगली टीम, ॲनेस्थेशिया असो, आमचे न्यूरोसर्जन असो जे खूप एक्सपर्ट आहेत, त्याच्या व्यतिरिक्त हॉस्पिटल स्टाफ, ॲडमिनिस्ट्रेशन पासून मिळालेला सपोर्ट, हे सगळ्यांचं एक म्हणजे मला असं वाटतं एक टीम वर्क आहे, ज्याच्यामुळे आपण चांगले यशस्वीपणे हे किडनी प्रत्यारोपण इथे आपण करत आहोत। नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप सारू, ओरियॉन हॉस्पिटल इथे नेफ्रोलॉजिस्ट म्हणून काम करतो। काही महिन्यापूर्वीच आपल्याला अवयव प्रत्यारोपणाची परवानगी या हॉस्पिटलला मिळाली होती। 21 जानेवारी रोजी येथे पहिली किडनी प्रत्यारोपण म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आले आणि अतिशय कमी वेळामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे सक्सेसफुल असे किडनी ट्रान्सप्लांट झालेले आहेत। ज्या व्यक्तीचे रक्तगट मॅच असतील किंवा रक्तगट वेगवेगळे असतील असे एबीओ इनकॉम्पॅटिबल देखील ट्रान्सप्लांट इथे करण्यात आलेले आहे। ज्या फॅमिलीमध्ये डोनर अवेलेबल दुसऱ्या परिवाराची किडनी ज्याची आपण देवाणघेवाण किंवा स्वॅब किडनी ट्रान्सप्लांट म्हणतो असे देखील शासनाची परवानगी घेतल्याच्या नंतर देखील आपण केलेले आहे। काही एका व्यक्तीमध्ये रीट्रान्सप्लांट देखील करण्यात आले। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेशन चांगलं झालेलं आहे आणि ते आता डायलिसिस पेशंटचे बंद झालेले आहेत आणि आपले दैनंदिन जीवन हे एकदम सुखी असे जगत आहे। आपल्या हॉस्पिटलचे CMD डॉक्टर आशिष देशपांडे सर यांना मी विनंती करतो की किडनी ट्रान्सप्लांटचे अजून पेशंट्स होण्यासाठी हॉस्पिटलतर्फे ते आपल्याला काय मदत करू शकतात। ओरियॉन हॉस्पिटल सिटी केअर हॉस्पिटलतर्फे मी हे सांगू इच्छितो की प्रदीप सारू डॉक्टर श्रीजय कार्नेला जी टीम आहे आणि आत्तापर्यंत जे काही काम केलेलं आहे किडनी प्रत्यारोपणाच्या विषयात विविध प्रकारचे पेशंट्स ज्यात एबीओ इनकम्पॅटिबल पेशंट आहे, स्वॅब ट्रान्सप्लांट आहे, प्रोटीन ट्रान्सप्लांट्स आहे, त्याचा ऑर्गन रिट्रायव्हल इथे करण्यात आलेला आहे। विविध प्रकारचं उपक्रम चालू आहेतच आणि याच्या पुढची स्टेप म्हणून आम्ही लॅप्रोस्कोपिक डोनर रिट्रायव्हल हे काही दिवसातच सुरू करणार आहोत। याने ती सर्जरी अजून मिनिमली इन्व्हेजिव्ह होते, पेशंटसाठी जास्त कम्फर्टेबल होते। तर अशा प्रत्येक सुविधा ज्या काही लागतील हे अजून ॲडव्हान्स करण्यासाठी आपल्याला त्या हॉस्पिटल वेळोवेळी करणारच आहे आणि ते प्रोव्हाइड करणार आहेत की ज्यावेळी हे रुटीन सर्जरीज आपली रेग्युलरली आहेत आणि पेशंटला त्याचा लाभ व्हावा। आणि त्याच्यानंतर मी डॉक्टर बर्नेला डॉक्टर सारूच्या टीमचं कौतुक पण करू इच्छितो की त्यांनी फार कमी वेळात खूप चांगला हा सगळा सेटअप उभा करून ही सुविधा इथे देण्यात आली आहे।
आणि कॉस्ट वाईजही तुम्ही बघाल तर प्रत्येक ठिकाणी त्यामुळे आपल्याकडे हे अगदी रिजनेबल कॉस्टमध्ये हे आपण रिनल ट्रान्सप्लांट करतो. त्यामुळे निश्चितच आपल्या एरियातल्या आजूबाजूच्या पेशंटना याचा निश्चित फायदा होतो. म्हणून ओरियन सिटी केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मी कार्यरत आहे. आजची ही पत्रकार परिषद जी आहे आपण किडनी ट्रान्सप्लांटबद्दल तर घेतोच आहोत आणि किडनी ट्रान्सप्लांटबद्दल तुम्हाला डॉक्टर श्री गणेश बर्नेला, डॉक्टर प्रदीप सारोप, डॉक्टर सोमाणी आणि डॉक्टर आशिष देशपांडेंनी सगळं सांगितलेलं आहे आणि किडनी ट्रान्सप्लांटचं महत्त्व पण सांगितलेलं आहे. ते म्हणजे क्रोनिक रिनल डिसीजमध्ये किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर रुग्णाचं आयुष्य कसं बदलतं आणि ते कसे निरोगी होतात ट्रान्सप्लांटनंतर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त देखील हे आजचे पत्रकार परिषदेचा दुसरा मेन उद्देशाचा जो आहे की ऑर्गन रिट्रायवल म्हणजे अवयवदान ह्याच्याबद्दल जनजागरूकता करणे. जे बिईंग अ न्यूरोलॉजिस्ट म्हणजे मी न्यूरोलॉजिस्ट असल्यामुळे हे ब्रेन डेड जे पेशंट असतात न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जनकडेच येतात ते आणि त्यांच्याकडेच जास्त असतात. असे बरेचसे ब्रेन डेड रुग्ण आम्ही बघितलेले आहेत. पण बरेचसे रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक अवयवदान करण्यासाठी थोडंसं म्हणजे विचार करतात किंवा होकार देत नाही. असे फार कमी नातेवाईक असतात जे अवयवदान करण्यासाठी होकार देतात आणि पुढाकार घेतात. पण ह्या अवयवदानामुळे कितीतरी रुग्णांना जीवनदान मिळतं. मागच्या वेळेस आपण जे अवयवदान झालं होतं इथे ऑर्गन रिट्रायवल झालं होतं, 2 किडनी, 1 हार्ट, 1 लिव्हर आणि कॉर्निया असं वेगवेगळे अवयव दान झाले आणि आता ते ज्या रुग्णांना हे अवयव मिळालेले ते आता म्हणजे चांगले आहेत आणि निरोगी आहेत. तर अवयवदानाचं महत्त्व सोसायटीपर्यंत पोहोचावं हा एक पत्रकार परिषदेचा एक उद्देश आहे आणि हा मेसेज तुमच्या माध्यमाच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचावा ही विनंती. शी गॉट अ किडनी दिस टाइम. दुबेले मला वाटतं 2016 पासून डायलिसिसवर आहेत, त्यांना आज किडनी भेटलेली आणि वेटिंग लिस्टवर लोक खूप आहेत. त्याच्यामुळेच अवयवदान म्हणजे ॲटलिस्ट ब्रेन स्टेम डेथ नंतर जे अवयवदान आहे याचं प्रमाण वाढल्याशिवाय हे जे आहे डिफरन्स हा मला असं वाटतं पूर्णपणे भरून निघू शकत नाही. पेशंटची संख्या जास्त आहे, डोनरची संख्या कमी आहे. तर याच्यावर जनजागृती होणे हे खरंच महत्त्वाचं आहे. आपके पास में सर जब ट्रांसफर के लिए किडनी ट्रांसफर के लिए जब पेशेंट आता है तो कोई सरकार की स्कीम में आप करते हैं या कुछ खर्चा आता है, कितना खर्चा आता है और जब रजिस्ट्रेशन करना है तो उसकी कुछ फीस रहती है? रजिस्ट्रेशनसाठी आपण कुठलीच फीज आकारत नाही. पेशंटला फक्त त्याचं फिटनेस म्हणजे मेडिकली आणि सर्जिकली तो फिट आहे का, किती दिवसापासून डायलिसिस करतो याचं, जिथे डायलिसिस सेंटर आहे त्याचं प्रमाणपत्र त्या डॉक्टरांचं आणि त्याचे ओळखपत्र एवढीच आपली रिक्वायरमेंट असते. याच्या व्यतिरिक्त कुठलेही चार्जेस नाही. आणि आता ओरियन सिटी केअरला आपल्याकडे या हॉस्पिटलला आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सगळ्या पेशंटला ऑलमोस्ट जे काही एलिजिबल आहेत सगळ्यांचे आपण डॉक्युमेंट पाठवतो आणि मला असं वाटतं बऱ्याच लोकांना ऑलमोस्ट 70-80% लोकांना याच्यासाठी अनुदान भेटतं. सर अब तक आपने कितने ऑपरेशन किए, कितने सक्सेस हुए, आप जरा बता. मैंने 750 से ज़्यादा ट्रांसप्लांट किए. सक्सेस इमीडिएट अभी जैसा है कि ऑपरेशन किया और सक्सेस इसका प्रमाण बहुत अच्छा है. ऑलमोस्ट ऐसा समझिए कि 99 to 100% सक्सेसफुल है. लॉन्ग टर्म जैसे समय गुजरता जाता है तो इसका ट्रांसप्लांट का सक्सेस जो है वो पेशेंट किस तरह से दवाई लेता है, किस तरह फॉलो करता है, ये भी बहुत ज़रूरी है. अपने इंडिया में बहुत सारे पेशेंट जैसे देहात के रहते हैं या फिर वो अपने खान पान पे ध्यान नहीं देते, इसकी वजह से इन्फेक्शन के कारण बहुत सारे लोगों को तकलीफ होती है. लेकिन ट्रांसप्लांट का सक्सेस अभी बहुत अच्छा है. सबसे अच्छा है ऑर्गन ट्रांसप्लांट का सबसे अच्छा सक्सेस किडनी में. बहुत सारे लोगों के दिल में गलतफहमी रहती है कि डायलिसिस लगने के बाद में पेशेंट का बचना नामुमकिन है. उन लोगों के लिए आप क्या कहें? अभी क्या है कि डायलिसिस पे जो पेशेंट रहता है तो उसका 5 साल के बाद में अगर 100 पेशेंट रहते हैं 5 साल के बाद में 25% पेशेंट ही सर्वाइव होते हैं. उसका 2 रीज़न है. एक तो पेशेंट का एक्सेप्टेंस नहीं रहता कि पेशेंट मानता ही नहीं कि ये बीमारी और मशीन इसकी जिंदगी है और फिर अलग अलग रास्ते मुड़ जाते हैं. कोई अलग ट्रीटमेंट करता है लेकिन इसका एविडेंस बेस्ड जो मेडिसिन है वो डायलिसिस ही है. और दूसरा रहता है कि इसके बाद में क्या, जैसे एक पेशेंट है अभी जैसे आप देखो कि डायलिसिस पे सर्वाइवल मैंने जैसे बताया 5 साल के बाद में 25% लोग सर्वाइव होते हैं. लेकिन ट्रांसप्लांट के बाद में 5 साल के बाद में ऑलमोस्ट 85% लोग आराम से अपनी अच्छी ज़िंदगी जी सकते हैं. तो परसेंटेज वाइज सर्वाइवल बहुत बढ़ जाता है.
तो ट्रांसप्लांट ही किडनी फेलियर का सबसे अच्छा ट्रीटमेंट है दुनिया भर में। किडनी डोनर के दिल में बहुत डर रहता है कि अभी मेरा किडनी देने के बाद मैं भी नहीं बचूंगा, ऐसा उसका जहन में रहता है, तो उसके लिए क्या बताएंगे? इसमें अभी ऐसा है कि जैसे किडनी डोनर जो होते हैं इनके पूरे जांच होती है, यानी जो ट्रांसप्लांट के टेस्ट होते हैं उसमें 90% टेस्ट डोनर के होते हैं। हम लोग हर चीज़ से उसका मुआयना करते हैं, हर फिटनेस लेते हैं और उसी के बाद में ये गवर्नमेंट इसको परमिशन देती है। अभी जैसे देखा जाए कि USRDS करके एक डेटा होता है जहाँ पे जो लोगों ने किडनी दी और जिन्होंने किडनी नहीं दी इनका सर्वाइवल, इसके ऊपर स्टडी है, तो इनका सर्वाइवल ऑलमोस्ट सेम है। और उन्होंने ये भी देखा कि परसेंटेज वाइज अगर देखा जाए, यानी एज छोड़ के मोर देन 65 ईयर्स अगर छोड़ दिया वो परसेंटेज, तो सर्वाइवल जिन्होंने किडनी दी है उनका ज़्यादा है नॉर्मल लोगों से। उसका कारण है कि वो अपनी हेल्थ के बारे में कॉन्शियस रहते, अनावश्यक कोई चीज़ नहीं करते, जब भी कोई ज़रूरत पड़ती है डॉक्टर की सलाह लेते, ये भी उसका बहुत बड़ा कारण है। तो सर्वाइवल किडनी डोनेशन के बाद में आदमी का कम होता है, ये गलत है। सर, किडनी ट्रान्सफर झाल्यानंतर आयुष्य जगण्यावर काही लिमिटेशन आहे का? आयुष्य जगण्यावर कुठलंच लिमिटेशन नाही. काय काळजी घ्यावं लागेल? चांगलं शुद्ध जेवण जेवणे म्हणजे घरचं खाणे आणि चांगलं पाणी पिणे, याच्या व्यतिरिक्त आणि वेळेवर औषधं घेणे, याच्या व्यतिरिक्त त्यांना कुठले म्हणजे वेगळं काही करायची गरज नाही. सुरुवातीला ह्या लोकांना औषधं जे असतात त्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्याच्यामुळे ती किडनी शरीरात टिकून राहते. कालांतराने ह्या औषधांचे डोसेस कमी होतात. ते एका वर्षानंतर एक नॉर्मल माणूस आणि किडनी ट्रान्सप्लांटचा रुग्ण याच्यामध्ये इन्फेक्शन रिस्क 5 ते 8% जास्त राहत नाही. लॉंग टर्ममध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की पेशंटला एवढं बरं वाटतं की मग ते मेडिसिनमध्ये कमी जास्त करणे किंवा चाललंच आहे, कारण की ते चालतंच. तर बरेच लोकांना याच्यामुळेच प्रॉब्लेम येतात. तर व्यवस्थित खाणपान म्हणजे असं नाही की त्याला काही खूप वेगळं जेवायचं आहे, त्याला साधं घरचं काही जरी खाल्लं तरी चालतं. शुद्ध पाणी प्यायचं आहे आणि वेळेवर औषधं घ्यायची आहे, एवढंच पथ्य आहे. किडनी ट्रान्सफर केलेलं पेशंट स्पोर्ट्स खेळू शकतो का? स्पोर्ट खेळू शकतात. आणि तुम्हाला असं म्हणजे सांगू इच्छितो मी की देर इज अ वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स. जसं ऑलिम्पिक असतं तसं वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स सुद्धा असतात. याच्यामध्ये किडनी प्रत्यारोपण झालेले रुग्ण सहभागी होतात. तर त्यांच्या म्हणजे स्पोर्ट असो, छंद असो, जॉब असो, मॅरिड लाईफ असो, अपत्य होणे असो, याच्यामध्ये कुठलाही त्यांच्या प्रॉब्लेम येत नाही. डॉक्टर, आता हे मिसमॅच जे ब्लड ग्रुप आहे त्यांचं ट्रान्सप्लांट तुम्ही केलेलं आहे, काय त्याच्यामध्ये हे अडचणी असतात आणि म्हणजे सहसा हे गोष्टी होत नाही? हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. आपण जे ट्रान्सप्लांट करतो हेच निसर्गाच्या विरुद्ध आहे. आता त्यातल्या त्यात काय असतं की कुठल्याही माणसाची किडनी, आता त्याचं एक पर्टिक्युलर, आता प्रत्येक माणसाचं एक जेनेटिक्स आहे. तर ही अनुवांशिकता आपण क्रॉस केलेली आहे. म्हणजे आता आपण त्याच्यामध्ये तर सक्सेसफुल आहेच वर्ल्ड वाईड. आता एव्हिओ इनकॉम्पॅटिबलमध्ये काय होतं की काही दिवसा अगोदर म्हणजे काही वर्षा अगोदर याला एव्हिओ इनकॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट करूच नका असं होतं, म्हणजे ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन होतं. पण आता आपण त्याच्यामध्ये जसं सायंटिफिकली जसं जातोय त्याच्यामध्ये ट्रीटमेंट करून आपण हे एव्हिओ इनकॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट घडून आणू शकतो. त्याच्यामध्ये नॉर्मल ट्रान्सप्लांटपेक्षा जे वेगळं असतं हे त्या रुग्णाची म्हणजे पेशंटची ट्रान्सप्लांटच्या अगोदर ट्रीटमेंट असते. प्लाझ्मा फेरेसिस किंवा डिसेन्सिटायझेशन म्हणतात. ती ट्रीटमेंट करून त्याच्या ब्लड ग्रुपचे जे अँटीबॉडी असतात हे कमी करण्यात येतात आणि त्याच्यानंतर हे ऑपरेशन होतं. किडनीचे आजार हे काही अनुवंशिक किती प्रमाणात असतात? अनुवांशिक आजार एक जास्तीत जास्त 1 ते 5%.